लातूरातील डीपीडीसी बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी, पालकमंत्र्यांचा पारा चढला, कारवाईचे निर्देश। शुक्रवारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री, सहकार मंत्री तसेच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत पूर्वकल्पना असूनही काही अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पारा चढला। अधिकाऱ्यांची ही बेफिकिरी उपस्थित लोकप्रतिनिधींचीही नाराजी उडवणारी ठरली। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचं तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याचा विकास तसेच अनेक प्रश्नांवर विचार मंथन होत असते। कामाचा प्राधान्यक्रम ठरवले जातात, निधीची तरतूद असे अनेक विषय या सभेत मांडले, चर्चिले व सोडवलेही जातात। अनेकविध विषयावर ही बैठक असल्याने सर्व विभागाच्या प्रमुखांनी या बैठकीस उपस्थित राहणं तसे बंधनकारक असते। विशेष म्हणजे या बैठकीबाबत संबंधितांना पूर्वकल्पना दिली जाते, नियोजन विभागाने ती दिली असते। मात्र गुरुवारी मोहरमची सुट्टी असल्याने काहींनी हा विषय गांभीर्याने घेतला नसावा। माझ्या एकट्याच्या अनुपस्थितीने काय फरक पडणार असा स्वयंतर्क कदाचित त्यांनी काढला असावा। मात्र अशा तर्कज्ञानींचे संख्याबळ अधिक झाल्याने वास्तव समोर आलं। पालकमंत्री म्हणाले, सुट्टी आम्हाला होती, मात्र बैठक महत्त्वाची, जिल्ह्याच्या हिताची असल्याने आम्ही मुंबईहून आलो। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आले, इतर लोकप्रतिनिधींनीही हजेरी लावली। आम्हा सर्वांना सुट्टी नको होती का, असा सवाल करीत अशी दिरंगाई आता खपवून घेतली जाणार नाही, असं पालकमंत्र्यांनी सुनावलंय। दरम्यान आमदार विक्रम काळे यांनी अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारीबद्दल आपण नाराजी व्यक्त केली असून त्याच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्याची मागणीही केली। अनुपस्थित अधिकाऱ्यांची नेमकी संख्या सोमवारी कळेल असं जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी सांगितलं। जिल्हा नियोजन अधिकारी रेड्डी दिलेल्या यादीनुसार 7 अधिकारी या बैठकीस गैरहजर होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.